कृपा करो गुरुदेव की नाई। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आजची तारीख आहे 22 जानेवारी 2024 आणि मित्रांनो, कित्येक वर्षापासूनचं हे स्वप्न आज पूर्ण होणार। मित्रांनो, आज आहे अयोध्यामध्ये मित्रांनो प्रभू श्री रामचंद्रांचं मित्रांनो प्रतिष्ठापना, राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना असणार आहे। तर मित्रांनो, सगळीकडेच मित्रांनो उत्साहाचं वातावरण असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मित्रांनो प्रत्येक गावोगावी शहरी गावाची मित्रांनो ग्रामदेवतेचे मंदिर असते, त्या सगळीकडेच मित्रांनो विद्युत रोषणाई, तसेच गावाकडे मित्रांनो विविध प्रकारचे कार्यक्रम देखील कार्यक्रमांचं नियोजन झालेलं आहे आणि खूप मित्रांनो आजचा दिवस खूप अगदी छान प्रकारे जाणार आहे आणि आनंदात जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो दापोली तालुक्यातील मित्रांनो जे कार्यक्रम आहेत विविध प्रकारचे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तसेच मित्रांनो ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये देखील कार्यक्रम आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कदाचित मोठी होण्याची शक्यता आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल जर का नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि मित्रांनो प्रथमच मित्रांनो व्हिडिओची सुरुवात मित्रांनो प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनानेच करूया। तर मी आता मित्रांनो आलो आहे आमचं वणणगाव, वणणच्या गावाचं आमचं शेजारचं गाव मित्रांनो गिमोणे गाव। तर दापोली तालुक्यातील गिमोणे गावातील मित्रांनो प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे पाठीमागे। तर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया आणि मग मित्रांनो तिथूनच व्हिडिओला सुरुवात होईल। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चला मंदिरामध्ये जाऊया। चला मंडळी, आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि इकडे बघताय मंदिराच्या परिसरात मित्रांनो आमच्या वणणगावच्या सर्व महिला बसलेल्या तिकडे बघताय। आमच्या वणणगावातील सर्व महिला आहेत। तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊया। चला व्हिडिओच्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घ्या। तर मंडळी, आता तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं असेलच। आता मित्रांनो थोड्या वेळातच मित्रांनो गिमोणे गावातील मित्रांनो गावातील सर्व मंडळी आता प्रभू श्री रामचंद्रांचं रथ घेऊन इथे येते। ते देखील आपण म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत। पण आता मित्रांनो इथे सध्या जी महिला आहेत ना त्या सर्व आमच्या वणण गावातील सर्व महिला आहेत थांबलेल्या आहेत। तर आता चला थोडा वेळ आपण रथ पाहूया।
मंडळी आपण आता आलो आहे श्री अमृतेश्वर मंदिर गिमवणे इथे आणि आता इथून मित्रांनो श्री प्रभुरामांचं रथ निघेल इथून. आता व्हिडिओमध्ये पहिलं पाहिलं असेल सर्व मंडळी आहेत गावातली. तर मंडळी आपण आता आलो आहे दापोलीमधील केळसकर नाक्यामध्ये आणि इकडे बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. आता मित्रांनो इथून जे दापोलीमधील जे माल वाहतुकीचे जे चालक मालक आहेत ना ते सर्व मित्रांनो त्यांच्या गाड्यांची मित्रांनो एक रॅली काढणार आहेत. ते आपण शूट करणार आहोत. सर्व गाड्या तिकडे बघताय लाईनमध्ये लागलेल्या आहेत. ते आपण शूट करणार आहोत. थोड्या वेळ त्यांची रॅली निघेल आता.
मंडळी, आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील सर्व मित्रांनो, माल वाहतुकीचे चालक मालक यांची सर्व मित्रांनो मोठी रॅली होती, कार रॅली, आणि सर्व ट्रक वगैरे टेम्पोवर सर्वांची खूप मोठी रॅली होती. ते सर्व पाहून मित्रांनो आता आपण चाललो आहे हरणाई, दापोली तालुक्यातील हरणाई गावामध्ये. हरणाईमध्ये मित्रांनो पाच पंढरीमध्ये मित्रांनो श्री प्रभू श्रीरामांचं मोठं मंदिर आहे, आणि मित्रांनो तिथे देखील कार्यक्रम आहे, तो आपण मित्रांनो पाहायला जातो आहे. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पाहणार, तर थेट तिथे जाऊया राम मंदिराच्या इथे आणि सर्व हा कार्यक्रम पाहूया. चला.
Sitaram.
मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल, सर्व राम भक्त एकत्र येऊन सर्व मित्रांनो हा सोहळा पार पडलेला आहे. खूप छान प्रकारे मित्रांनो घरणे 5 मंडळीमध्ये हा कार्यक्रम झाला. खूप असे भाविक लोक इथे आले. मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल प्रभू श्री रामचंद्रांचा मित्रांनो प्राणप्रतिष्ठापनाचा मित्रांनो आजचा हा कार्यक्रम दापोली तालुक्यामध्ये मित्रांनो सर्वकडचे मी शूट केले आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिलात त्यासाठी धन्यवाद. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.